राष्ट्र निर्माण होण्यासाठी एक अलौकिक असा नेता लागतो. कारण नेता राष्ट्र घडवत असतो. हा नेता कसा असतो? हा लोकांवरती नसतो. म्हणजे लोक कसे वागतात तसा वागणारा किंवा लोकांना काय आवडतंय तेच करणारा असा तो नेता नसतो. लोकाभिमुख असतो. म्हणजे लोकांना तो सामोरा जातो. सत्य काय ते सांगतो लोकांना. त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा आचार हे सगळं आदर्शवत असतं. असा नेता राष्ट्र निर्माण करू शकतो. आता दुसरी गोष्ट या नेत्याच्या बाबतीत काय आहे की तो लोकांना विचारत बसत नाही. त्याला जे पटतं, त्याला जे वाटतं त्याच्यासाठी तो स्वतः पुढाकार घेतो आणि त्याच्यासाठी नेमून दिलेलं जे कुरुक्षेत्र आहे त्याच्यामध्ये तो बेभानपणे उडी आणि मग त्याच्या हातातल्या तलवारीचं जे तळपतं पातं आहे त्याच्याकडे कालपुरुषसुद्धा स्थिमित होऊन बघायला लागतं आणि परिस्थिती जी असते ती नम्रपणे त्याचं पाठीवरती बघतो. पण ह्या नेत्याला एक गोष्टीची जाणीव असते की मी हे कोणासाठी करतो, मला हे जनतेसाठी करायचं. आणि मग तो पथप्रदर्शक नेता असतो. तो वाट शोधतो, जर वाट नसेल तर वाट निर्माण करतो आणि लोकांना तो आपल्याबरोबर घेऊन जातो. आणि तो लोकांना सतत सांगत असतो. काय सांगत असतो की जब मैं चलूं तो साया भी अपना साथ न दे. मी जर एकटा चालायला लागलो तर माझी सावलीसुद्धा माझ्यासोबत येणार नाही. जब मैं चलूं तो साया भी अपना साथ न दे. जब तुम चलो जमीन चले आसमान चले. तुम्ही जर माझ्यावर यायला लागला तर ही जमीन चालायला लागेल, आकाशसुद्धा चालेल. हे तो लोकांना पटवून देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे असं शतकातून निर्माण झालेलं नेतृत्व आणि त्यांनी मराठ्यांचं राष्ट्र निर्माण